ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हा माझ्या मनात झालं. तेव्हा याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारमधला एक डेप्युटी सीएम उघडपणे सांगतो की यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली, पण हळूहळू त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नाहीये. अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी ते वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा ओएसडी नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाही, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे. अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण येते. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली.